यंदा 26 फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात साधी, सोपी व सरळ सेवा जी प्रत्येक घरामध्ये केली जाते ती म्हणजे शिवलिंगावरती अभिषेक करणे. शिवलिंगावरती फक्त पाण्याने आणि त्याचबरोबर दुधाने सुद्धा अभिषेक केला जातो. तुम्हाला माहीत आहे का शिवलिंगावरती दुधाने अभिषेक का केला जातो? दूध वाहण्याची ही जी परंपरा आहे शिवलिंगावरती ही सागर मंथनाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनामधून सर्वात पहिले हलाहल विष निघालं होतं. त्या विषाच्या दाहकतेने सर्व देवता आणि दैत्य जळू लागले. त्यामुळे सर्वांनी भगवान शंकरजींकडे प्रार्थना केली. देवतांची प्रार्थना ऐकून भगवान शिवाने त्या विषाला तळहातावर ठेवलं आणि विष प्राशन केलं. पण त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना तेव्हापासून नीलकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या विषाचा प्रभाव